नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं गणित भाग 1 मधील जो पहिला प्रकरण आहे, दोन चलातील रेषीय समीकरण यामधील सराव संच 1.1 मधील जे दुसरा प्रश्न आहे हे आज आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तर पहा, या ठिकाणी एक सामायिक समीकरण कशाला म्हणतं हे आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, ज्यावेळेस आपण अशा दोन समीकरणांचा एकाच वेळी आपण विचार करतो त्या समीकरणास आपण काय म्हणतो, एक सामायिक समीकरण असे म्हणतो. आता याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी पहा, हे जो किंवा हा जो चल आहे आणि हा चल, हे y आणि हे y यांच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत. म्हणजे समजा या x ठिकाणी आणि या y ठिकाणी कोणत्या संख्या ठेवल्यास ह्या दोघांचं उत्तर 10 येणार आहे, आणि इथं हे x आणि y ठिकाणी कोणती संख्या ठेवल्यास याचं उत्तर 7 येणार आहे. त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल बाळांनो, तर आपल्याला अगोदर या दोन समीकरणांना आपण नंबर देऊया, समीकरण 1 आणि समीकरण 2. चला, काय, x अधिक 7y बरोबर 10, याला आपण देऊ समीकरण नंबर 1. आणि दुसरा आहे 3x वजा 2y बरोबर 7, याला आपण देऊ समीकरण नंबर 2. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, ज्या चलाचं सहगुणक सारखं आहे हे आपल्याला अगोदर पाहायचं आहे. आता इथं जर आपण पाहिलं, x सहगुणक काय नाही म्हणजे काय असतो बाळांनो, 1 असतो, आणि खाली 3चा सहगुणक काय, x चा सहगुणक काय आहे, 3 आहे. म्हणजे x चा सहगुणक सारखं नाहीये. मग आपण y कडे जाऊया, इथं 7y आहे आणि खाली 2y आहे, म्हणजे इथं पण y चं हे सहगुणक सारखं नाहीये. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, या दोन समीकरणापैकी कोणत्या तरी एका चलाचं आपल्याला सहगुणक सारखा करून घ्यायचा आहे. मग आता मला सांगा, y चा सहगुणक सारखा होईल का रे, कसं करता येईल तर मी सांगतो. अगोदर काय पाहिजे आपल्याला, बाबा या 7च्या पाड्यामध्ये 2 येईल का रे, नाही येत सर. ओके, मग 2च्या पाड्यामध्ये 7 येईल का रे, नाही येत सर. म्हणजे y चा सहगुणक सारखं होत नाही. मग आपण x चं बघूया. आता काय, x म्हणजे 1 च्या पाड्यामध्ये 3 येतो का, हो सर. 1 चा पाडा आपण जर 3 वेळेस मोजलो तर 1 च्या पाड्यामध्ये 3 येतो. ओके, मग आपण काय करायचंय, या समीकरण 1 ला आपल्याला 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. मग अशा पद्धतीने आपण लिहूया, काय, समीकरण 1 ला 3 ने गुणू. ओके, 3 ने गुणू. आता फक्त आपल्याला ह्या x ला गुणायचं नाही, तर संपूर्ण समीकरण 1 ला आपल्याला 3 न गुणायचं आहे. आता पहा, x गुणवले 3, काय, x गुणवले 3, याचा उत्तर काय येईल बाळांनो, याचा उत्तर येईल 3x. म्हणजे तर 3x प्लसला प्लस. आता पुढे चला, इथं काय, 7y गुणवले 3, 7 त्रिक 21 आणि y ला y, म्हणजे अधिक 21y बरोबरला y, आणि 10 गुणवले 3, 10 त्रिक 30, इथं आलं 30. याला आपण देऊ समीकरण नंबर 3. याला काय करायचं आपण, समीकरण नंबर 3. आता पहा, आपण काय केलं ठिकाणी, 3x आणि 3x आपण सहगुणक जे आहे आपण सारखं केलेलं आहे. कसं केलंय आपण, तर समीकरण नंबर 1 ला आपण कितीने मल्टिप्लाय केलं बाळांनो, 3 न मल्टिप्लाय केलेलं आहे. आणि त्याचं आपण समीकरण नंबर 3 आपण कसं काढलंय ते पहा, आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, आता बघायचं आपल्याला आपण कोणतं समीकरण सेम केले आपण, तर समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 3. आता याच्यामध्ये या 3x च्या पुढे काय बाळांनो, काय नाही म्हणजे काय असतो, प्लस असतो. आणि इथं पहा, इथं काय आहे 3x च्या पुढं, इथं पण काय आहे, प्लस आहे. काय नाही म्हणजे काय असतो, प्लस असतो. मग मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणले, काय, जर चिन्ह समान असेल, चिन्ह समान असेल तर अशा वेळेस त्या दोन समीकरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करायचं आहे. मग आता आपण इथं लिहून घेऊया, काय,
की समीकरण 2 व 3 ची वजाबाकी करू. मग आता समीकरण 2 आणि समीकरण 3 आपण तशा पद्धतीने आपण खाली लिहून घेऊया खाली. ओके, काय 2 काय आपल्याकडे 3x वजा 2y बरोबर 7 आणि तिसरं काय आहे 3x अधिक 21y बरोबर 30. ओके, बरोबर 30. आता मी तुम्हाला म्हटलेलं बाळांनो काय की ज्यावेळेस आपण दोन समीकरणांची वजाबाकी करतो त्यावेळेस जे खालचं समीकरण असतो त्याचे चिन्ह बदलतात. काय बदलतात बाळांनो? चिन्ह बदलत असतात. कसे बदलतात? जर अधिक असेल तर वजा होतो आणि जर वजा असेल तर अधिक. आता पहा ठिकाणी याच्या पुढे काही नाहीये, म्हणजे ही संख्या धन आहे, म्हणजे या संख्येच्या पुढे कोणतं चिन्ह आहे बाळांनो? प्लसचं चिन्ह आहे. म्हणजे काही या प्लसच्या ऐवजी काय येईल? मायनस येईल. इथं 21y पुढं काय आहे? प्लस आहे, म्हणजे हे पण काय होईल? प्लसचं मायनस होईल. 30च्या पुढं काही नाही, म्हणजे ही संख्या धन आहे, धन म्हणजे प्लस आहे, मग या प्लसचं पण काय होईल बाळांनो? वजा होईल. समजतंय? चला पुढे चला. आता आपण करूया वजाबाकी. हे 7 धन आहे, हे 30 ऋण आहे. मग आता 30 मधून किंवा 7 मधून 30 जात नाही. ओके, त्याला आपण असं समजून घेऊया काय की आपल्यावर 30 रुपये कर्ज आहे, मायनस चिन्ह म्हणजे कर्ज लॉस. ओके, आपल्यावर 30 रुपये कर्ज आहे आणि आपल्याजवळ फक्त 7 रुपये आहेत. मग जर आपल्याजवळ आपण 7 रुपये देऊन टाकले तर आपल्यावरलं कर्ज फिटतं का बाळांनो? नाही फिटत. मग आपण काय करू 30 रुपये जे आपल्यावर कर्ज आहे पैकी आपण 7 रुपये देऊन टाकू. ओके, किती राहिले मागं? 23. किती राहिले मागं? 23. आता हे 23 आपल्या जवळ आहेत का आपल्यावर कर्ज आहे? तर हे 23 आपल्यावर कर्ज आहे, म्हणून ह्याच्या पुढे काय येईल? मायनसचं चिन्ह येणार आहे. इकडे बरोबरला बरोबर. आता इथं पहा बरे, आपल्याला प्लसचं चिन्ह आपल्याला घ्यायचं नाही, आपल्याला घ्यायचं हे मायनसचं चिन्ह. मग आता हे जे वजा 2y आहे आणि हे वजा 21y आहे, इथं पण वजा आहे, इथं पण वजा आहे, म्हणजे हे पण आपल्यावर कर्ज आहे आणि हे पण आपल्यावर कर्ज आहे. म्हणजे हे दोघांचं कर्ज एकूण आपल्याकडे किती झालं हे आपल्याला काढायचं आहे. मग पहा वजा 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 हे 2y आणि 21y एकूण 23y. ओके, इथपर्यंत समजलं बाळांनो? चला पुढं. आता पहा हे धन आहे 3x, याच्या पुढे काय नाही, म्हणजे काय आहे? हे धन आहे, परंतु ही संख्या काय आहे? ऋण आहे. समजा आपल्यावर 3x कर्ज आहे आणि आपल्याजवळ किती आहे? 3 रुपयेच आहे. मग आपण जर 3 रुपये देऊन टाकले तर आपल्याला किती कर्ज राहिलं? 0. म्हणजे हे 3 अधिक 3x आणि वजा 3x हे काय होईल बाळांनो? कट होईल. काय हे कट होईल. ओके, चला खाली. आता आपण जर पाहिलं तर आपल्याला ह्या y ची किंमत काढायची बाळांनो. मग आता करू, हे 23 नंबर आहे आणि हे पण 23 काय आहे? नंबर आहे. मग या 23ला आपण काय करू? त्याच्या भावाकडे पाठवू, म्हणजे संख्याकडे आपण संख्या पाठवून देऊया, आपल्याला तिकडे ठेवायचं नाही. परंतु ते पाठवण्याऐवजी बघायचं काय की बाबा हे संख्या गुणाकारामध्ये आहे. कशामध्ये आहे? म्हणजे लक्षात ठेवा 23y म्हणजे ह्याच्यामध्ये गुणाकार असतो, म्हणजे 23 गुणवले y अशा पद्धतीने. ओके, मग ही संख्या गुणाकारामध्ये आहे. मग ज्यावेळेस बरोबरच्या दुसऱ्या साईडला जाईल त्यावेळेस गुणाकाराचं भागाकारामध्ये रूपांतर होतो. कशामध्ये? भागाकारामध्ये. म्हणजे पहा इथं y इथं आपल्या जागेवर राहिलं बरोबर हे वजा 23 आणि हे पण वजा 23 इकडे गेलं पहा. ओके, वजा वजा कट झालं, वजा वजा कट झालं. मग आपलं उत्तर काय राहिलं ठिकाणी? 23 एक 23. म्हणजे पहा आपलं उत्तर काय राहिलं पहा ठिकाणी? आपलं उत्तर आलं y बरोबर 1. किती आलं? y बरोबर, आपलं उत्तर आलं y बरोबर 1. ओके, म्हणजेच आपलं उत्तर आहे पहा ठिकाणी y बरोबर 1. ओके, चला आता आपण y ची किंमत काढली पहा. या y ची किंमत आपण काढलेली आहे. आता आपण x ची किंमत काढूया. मग x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला y चं जी किंमत काढली आपण त्याच आपल्याला यूज करून घ्यायचं आहे. ओके, मग कशा पद्धतीने त्याचा यूज करायचा आपल्याला मी सांगतो. आता हे जे 1 आहे या 1चं तुम्ही
समीकरण नंबर 1 मध्ये, 2 मध्ये किंवा 3 मध्ये कुठेही त्याची व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकतात, ॲज युअर चॉईस. आता आपण काय करूया, जरा समीकरण नंबर 1 सोपं वाटतं आपल्याला. ओके, तर आपण काय करूया, y बरोबर 1 हे आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवूया. कसं लिहूया, आपण जे करतोय का ते आपण अगोदर लिहायचं अगोदर. ओके, मग अगोदर आपण लिहूया काय की बाबा y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, आपल्याला जे करायचंय ते आपण सांगून करायचं. ओके, आता आपण सांगितलं त्याला आपण काय करणार आहोत बाबा, y बरोबर 1 जे आहे हे आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवणार आहोत. मग आता समीकरण नंबर 1 आपण लिहून घेऊया. काय आहे तर x अधिक 7y बरोबर 10. ओके, आता आपल्याला काय करायचं बाळांनो, जिथं आपल्याला y दिसल त्याच्याऐवजी आपल्याला 1 ठेवायचं आहे. म्हणून x अधिक 7, आता या 7 मध्ये आणि y मध्ये गुणाकाराची क्रिया होते हे आपल्याला माहित आहे. म्हणून गुणवले y ची किंमत काय आहे या ठिकाणी 1 बरोबर 10. म्हणजेच x अधिक 7 1 7 बरोबर 10. मी सांगितल्याप्रमाणे भावाजवळ भाव घेऊन जा. आता हे 7 संख्या आहे, 10 पण संख्या आहे, म्हणून ह्या x ला सोडायचं आपण त्याच जागेवर, आणि हे जे 7 आहे जे भावाकडे म्हणजे संख्याकडे त्याला आपण पाठवून द्यायचं आहे. मग या 7च्या पुढे चिन्ह कोणत्या बाळांनो, धन संख्या आहे. 7 ही कोणती संख्या आहे, धन, म्हणजे 7च्या पुढं बेरीजचं चिन्ह आहे. मग ज्यावेळेस ते बरोबरच्या त्या साईडला जाईल त्यावेळेस त्याचं काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणून हे 10 ला 10, 7 इकडून तिकडे गेलं, हे अधिकचं काय झालं वजा, आणि 7 ला 7. ओके, म्हणजेच पहा x बरोबर 10 मधून 7 गेले, मागं राहिले 3. किती राहिले आपल्या मागं, 3 राहिले. म्हणजे जर आपण ह्याची उकल पाहिली आपण तर या ठिकाणी x आणि y बरोबर, x बरोबर पहा आपण 3 काढलेला आहे, x बरोबर आपण 3 काढलेला आहे, आणि y बरोबर आपल्या ठिकाणी 1 काढलेलं आहे. आता याचं जर आपण घेतलं पडताळा काय, म्हणजे x च्या ठिकाणी जर आपण 3 ठेवलं आणि y च्या ठिकाणी जर आपण 1 ठेवलं तर पहा इथे उत्तर 10 येईल आणि इथं 7 येईल. बघायचं का आपल्याला, बघू आपण. चला, काय समीकरण आहे, x अधिक 7y बरोबर 10 बरोबर 10. मग x ची किंमत काय काढली आपण, 3 काढलेली आहे, अधिकला अधिक, 7 ला 7, दोघांमध्ये काय होतो गुणाकार. y ची किंमत आपण काय काढली, 1 बरोबर 10. ओके, चला 3 अधिक 7 1 7 बरोबर 10, 3 आणि 7 10 बरोबर 10. दोन्ही बाजू बरोबर आल्या याला म्हणायचं समीकरण. काय म्हणायचं, समीकरणामध्ये उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही बाजू इक्वल असतात. काय असतात, इक्वल असतात. ओके, मग पहिला आपण घेतलं पडतं, आता आपण दुसऱ्याचं पण घेऊया. काय दुसऱ्या 3x वजा 2y बरोबर 7. ओके, मग 3 गुणवले x ची किंमत 3 काढलेली आहे, वजा 2 गुणले y ची किंमत 1 आहे बरोबर 7. 3 त्रिक 9 वजा इथं पहा बे 1 बे बरोबर 7. 9 मधून 2 गेले, मागे राहिले 7 बरोबर 7. पहा 7 7 इथं 10 10 आलं का आपलं उत्तर बरोबर, एकदम आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे x बरोबर आपली जी किंमत निघाली ती 3 निघाली, आणि y बरोबर जी आपली किंमत निघाली बाळांनो ती 1 निघालेली आहे. चला, धन्यवाद.